शंकरदेवांचं हे मुकुट घेऊन लोक कुठं चाललेत आणि ही एवढी मोठी समई तुम्हाला कधी बघितलीत का? हे मंडळी हे दृश्य कुठलं आहे ना तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नाना, तो स्वागत करतो तुमचं डेली मिनी ब्लॉगचा दिवस 31वा. आज मी गेलो माझ्या राहत्या गावी, ते म्हणजे अंदोशी गावामध्ये, अलिबागमधील अंदोशी गाव. आणि आज होतं श्री ओंकारेश्वर जन्मोत्सव सोहळा. आणि सकाळी निघते ती म्हणजे आमच्या ओंकारेश्वराचं मुकुटाचं मिरवणूक निघते आणि मुकुटाचं मिरवणूक अख्ख्या गावातून निघते. मला झालेला उशीर आणि मला मुकुटाची मिरवणूक ही वरच्या वरीला मिळाली. प्रत्येकजण पाली मुकुट घेऊन ते मुकुटाचं दर्शन प्रत्येक घराघराच्या समोर आणून देत होते. प्रत्येक घराघरात स्त्री ओटी भरत आणि मुकुटाची पूजा करत मुकुट शेवटपर्यंत मंदिरापर्यंत प्रस्थान करत होते. इकडे ढोलताशासोबतच बँडबाजासुद्धा होता आणि खूप सारी मजा चालू होती. प्रत्येकजण नाचत गाजत आणि उत्साहाने देवाचं मुकुट घेऊन मंदिराच्या ठिकाणी प्रस्थान होत होते. इकडे घोड्यापासून आपलं मुकुट घेऊन प्रत्येकजण जात होते. आमचेच गावकरी मित्र असल्यामुळे ते मला बघितल्यावर त्यांच्या मनातलं हसू मात्र नक्की उडू होतं. प्रत्येकजण देवीची पूजा करत होते आणि सोबतच श्री ओंकारेश्वरांचा मुकुटसुद्धा होता. आणि दोन्ही देव आपल्या गावामध्ये आजूबाजूलाच आहेत. तर जसं ओंकारेश्वरांची मुकुट निघतो त्यासोबतच देवीचा मुकुटाचा सुद्धा मान असतो. पापमोचनी एकादशी आणि दरवर्षी श्री ओंकारेश्वरांचा जन्मोत्सव आमच्याकडे साजरा केला जातो. प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद, कारण 1 वर्षाची आतुरता. आणि जसं प्रत्येक कोकणामध्ये होळीनंतर काही ना काही सण साजरा करण्याची तत्परता असते ना, तसे आमच्याकडे श्री ओंकारेश्वर जन्मोत्सव साजरा करण्याची प्रत्येकाला ओढ लागलेली असते. इकडे ना मंडळी, जसं मंदिरामध्ये आलो तर शंकराची पिंड जी आहे खूप अतिशय उत्तमरित्या सजवली गेली होती. आणि हे दृश्य बघून ना खूप मनाला भावलं, मन प्रसन्न झालं खरं. पण हे 95 वर्षाचे असलेले आपले काशीनाथ बाबा दरवर्षी पोथी वाचण्यासाठी ते इथे येतात. आणि पोथी म्हणजे कोणती पोथी, तर शिवलीला अमृत ही पोथी. आणि ह्यातील 11वा अध्याय पूर्णपणे त्याच्यामध्ये सर्व ह्या पोथीचा सार आहे. त्या नेहमी वाचलं जातं आणि इथे ह्याच्यावर नुसतं वाचून नाही तर त्यासोबत बोधही सांगितलं जातो. एकीकडे मंदिरामध्ये मुकुट येण्याची सुरुवात झाली. मंदिरामध्ये जसं मुकुट आला, प्रत्येकजण पाया वगैरे पडत मुकुटाला त्याच्या योग्य ठिकाणी म्हणजे पिंडीवर न्यायची जी जिम्मेदारी असते ही आपले सर्व पुजारी आणि आपले दादा वगैरे त्यांची असते. त्यांनी व्यवस्थित मुकुटाला घेऊन पिंडीवरती एक व्यवस्थित त्यांना ठेवलं गेलं. नंतर पोथी वाचण्याला केली या बाबांनी सुरुवात. पोथी वाचण्याची सुरुवात केली असे गावातली जेवढी मंडळी आहे ती हळूहळू करत देवळाच्या आत आणि देवळाच्या बाहेर जमायला सुरुवात झाली. जसं पोथी वाचून संपायला येत होती त्याच्या आधीच सर्वांना गुलाल आणि अक्षता त्यांच्या हातामध्ये दिलं गेलं. आणि जसं पोथी वाचून झाली तशी ही होती ती म्हणजे खरी सुरुवात. मंडळी, हा आहे डे 31 मधला पार्ट 1. कारण ह्याच्यानंतरचा सुद्धा बराचसा भाग मी दाखवायचा होता, पण आपल्याकडे वेळेचा प्रतिबंध असल्यामुळे हे तेवढं थोडक्याच वेळात दाखवू शकलो. मला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक नक्की करा आणि पार्ट 2 साठी नक्की स्टे ट्यून राहा. बाय बाय.